नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, आजकाल मुलांना अभ्यास लक्षात राहत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाही. ट्युशन्सला मुलं जातात पण फक्त तिथंच अभ्यास करतात, घरी येऊन ते अभ्यास करत नाहीत किंवा रिव्हिजन करत नाही. मेन म्हणजे प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी हे हुशार आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांच्या क्लासमध्ये किंवा त्यांच्या परीक्षांमध्ये असायला पाहिजे. सगळं मान्य आहे, पण प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचा स्टॅमिना, प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत किंवा प्रत्येकाची लक्षात ठेवण्याची पद्धत, ग्रास्प करण्याची पद्धत ही खूप वेगळी वेगळी असते. पण आई वडील हे कायम प्रयत्न करत असतात की आपला मुलगा किंवा आपली मुलगी हे क्लासमध्ये पहिलं येणं किंवा ॲटलिस्ट चांगले ग्रेड्स किंवा चांगले मार्क्स त्यांना मिळावे. तर जसं आपण म्हणतो तसं आपण प्रॅक्टिकली जे काय करू शकतो ते आपण नक्कीच करतो. जसं ट्युशन्स लावणं, रिव्हिजन करून घेणं त्यांच्याकडून. आई किंवा वडील बसून त्यांच्याकडून अभ्यास करून घेतात किंवा पाठांतर करून घेतात, त्यामुळे त्यांना लक्षात राहतं. पण असे काही मुलं किंवा मुली आहेत ज्यांना कितीही अभ्यास केलं तरी लक्षात राहत नाहीत किंवा ते थोडेसे गांगरून जातात की कन्फ्यूज होतात की ह्याचं आन्सर हेच आहे ना किंवा तेच आहे ना, किंवा ते खूप पाठांतर करतात, लिहून काढतात, तरीसुद्धा जेव्हा त्यांना ते आठवायचं असतं तेव्हा ते आठवत नाहीत. तर मी आज तुम्हाला असं एक स्तोत्र सांगणार आहे की तुम्ही ते तुमच्या मुलांना जर दररोज ऐकवलं आणि थोड्या काळाने जर त्यांना ते पाठ झालं आणि त्यांनी जर दररोज ते 10वीपर्यंत जर म्हटलं, कुठलीही मुलं जे पहिलीपासून ते 10वीपर्यंतसुद्धा तुम्ही त्यांना ऐकवू शकता आणि थोड्या काळाने ते त्यांना पाठ झालं आणि त्यांनी दररोज हे एकदा किंवा 3दा म्हटलं तर त्यांना खूप फायदा पडेल. मंगलदाता बुद्धिविदाता. बुद्धी म्हटलं की आपल्याला जो पहिला देव आठवतो तो म्हणजे गणपती. बघा, गणपतीला बुद्धीचा देवता किंवा विघ्ननाशक किंवा सुखकर्ता, दुःखहर्ता हे सगळं म्हटलेलं आहे, किंवा मनोकामना पूर्ण करणारा, शीघ्र प्रसन्न होणारा हे सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण बुद्धीविषयी बोलतो तेव्हा आपल्याला गणपती हा देव आठवतो, कारण तो बुद्धिदाता आहे. तर या स्तोत्राचं नाव आहे गणेश पंचरत्न स्तोत्र. गणेश पंचरत्न स्तोत्र हे आदिशंकराचार्यांचं रचित स्तोत्र आहे. त्यांनी इथं गणपतीची स्तुती केलेली आहे. पंचरत्न म्हणजे 5 रत्न. तर शंकराचार्यांनी या स्तोत्रामध्ये गणपतीचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की हे स्तोत्र जर विद्यार्थ्यांनी किंवा मुलींनी जे शाळेत जाणारे आहेत त्यांनी जर हे म्हटलं तर त्यांची बुद्धी वाढते, त्यांना लक्षात राहतं. दुसरं म्हणजे ज्या लोकांची जीभ समजा साफ नाही आहेत किंवा एकदम ते साफ किंवा स्पष्ट बोलत नाहीत, जी मुलं आहेत ती, तर त्याच्यामध्ये सुद्धा फरक जाणवतो. ती मुलं स्पष्ट बोलायला लागतात. आणि मेन म्हणजे तुमचा अभ्यास तुम्हाला लक्षात राहतो आणि तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती करता. आणि हे जे खूप चांगले रिव्ह्यूज आहेत. तर बघा, आता 28 तारखेला म्हणजे उद्या नाही परवा संकष्ट चतुर्थी आहे. खूप सुंदर दिवस आहे. तर तुम्ही परवापासून हे स्तोत्राचं पठण करू शकता. आता हे जे कसं करायचं आणि नियम काय आहे ते मी तुम्हाला सांगते. अगदी सोपं आहे, काहीही ह्याला जास्त नियम नाही आहेत. काय करायचं, सकाळी मुलांची स्कूल असते, खूप घाई गडबड असते, त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता किंवा दिवे लागण्याच्या वेळेला 7 वाजता आपण नॉर्मल एक तेलाचा दिवा संध्याकाळी लावतोच. तर एक उदबत्ती लावायची, मुलांना देवासमोर बसवायचं, गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की आजपासून माझ्या बुद्धीसाठी किंवा बुद्धीत वाढ होण्यासाठी किंवा माझ्या चांगल्या अभ्यासासाठी मी हे गणेश पंचरत्न स्तोत्र म्हणत आहे. त्यामुळे
माझ्यावरती तुझी कृपा असून दे. हे फक्त एवढी प्रार्थना करा आणि दररोज त्यांना 1 किंवा 3 खेपा म्हणायला लावा. आता बघा, मुलं छोटी आहेत, त्यांना हे म्हणणं किंवा वाचणं जमणार नाही. त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती खूप सुंदर मुलींनी आणि खूप छान मुलांनी हे स्तोत्र खूप सुंदर म्हटलेलं आहे. तुम्ही एकदा हे नक्की ऐका. त्यांना हे लावून द्या, देवासमोरच त्यांना बसून दे, त्यांना हे स्तोत्र लावून द्या. त्यांना दररोज हे स्तोत्र ऐकू दे, श्रवण करू दे. त्यांना हळूहळू हे स्तोत्र नक्की पाठ होईल आणि ते स्वतःच म्हणायला लागतील आणि त्यांना फरकसुद्धा नक्की जाणवायला लागेल. त्यामुळं परवापासून न चुकता आईंनी हे स्तोत्र आपल्या मुलांना नक्की ऐकवावं. जर मुलं मोठी असतील तर त्यांना हे नक्की वाचायला द्यावं आणि ह्याचा त्यांच्या अभ्यासामध्ये नक्की फरक पडेल. बघा, तुम्हाला आठवतं का, आपण संध्याकाळी जेव्हा आपलं जेव्हा जनरेशन होतं किंवा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा संध्याकाळी आपले आई बाबा किंवा आजोबा आजी हे कायम आपल्याला भीमरूपी शुभं करोती आणि रामरक्षा हे म्हटल्याशिवाय आपल्याला इवन जेवण पण देत नसायचे. पण आजकालची मुलं तर एकदम हिंदी गाणी किंवा इंग्लिश म्युझिक हे खूप ऐकतात. तर ते ऐकून दे, नो डाऊट आजकालचं जनरेशन आहे ते सगळं करून दे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना हे संस्कार पण आपण दिले पाहिजे. त्यामुळे आणि ह्याला काही नियम, हे तुम्ही जरी गावाला गेला किंवा कुठंही असला हे तुम्ही यूट्यूबवरती ऐकू शकता. प्रार्थना करून तुम्ही हे म्हणू शकता. फक्त एकच करायचं, हातपाय धुवून देवाकडे बसायचं, उदबत्ती लावायची आणि हे स्तोत्र म्हणायचं. तर मी सगळ्या आयांना ही विनंती करते की तुम्ही हे परवापासून नक्की आपल्या मुलांना ऐकवा. तुम्हाला जर परवा जमलं नाही, समजा कोणाची अडचण असेल, पिरियड्स असतील, परवापासून जमलं नाही, तर हे कुठल्याही मंगळवारी तुम्ही सुरू करू शकता. असं नाही की फक्त संकष्ट चतुर्थीच असायला पाहिजे. आता हे फक्त परवा आहे तर त्याचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा. बाकी नैवेद्य बिवेद्य तुम्हाला काही दाखवायचं नाही आहे, फक्त म्हणायचं आहे. आणि बघा, तुम्ही हे कायम म्हणा आणि तुम्ही बघा, तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.